यानंतर एक महत्त्वाची बातमी, येत्या 3 दिवसात राज ठाकरेंकडून सुधारित आणि अद्ययावत अहवाल शाखाध्यक्षांकडून मागवण्यात आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, योगेश कदम आणि कुणाल माइनकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मतदार याद्या संदर्भात यादी प्रमुख, गटप्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारी या 3 उपशहर अध्यक्षांवर आहे। मतदार यादी संदर्भातले घोळ, बोगस मतदारांची संख्या याबाबतचा अहवाल या तिघांनी राज ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे। तर मनसे नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे आणि आता राज ठाकरेंकडून येत्या 3 दिवसात सुधारित आणि अद्ययावत अहवाल शाखाध्यक्षांकडून मागवण्यात आलेला आहे आणि अहवाल तिन्ही नेत्यांनी आता राज ठाकरेंकडे सोपवला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, योगेश कदम आणि कुणाल माइनकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती या संदर्भात? आपण जर बघितलं तर 1 तारखेला संपूर्ण विरोधी पक्षाचा मोर्चा मतदार याद्यातील गोंधळासंदर्भात आहे आणि मतदार याद्यामध्ये काय घोळ आहेत नेमकं, त्यासोबतच किती बोगस मतदार आहे, या सगळ्या संदर्भात मतदार याद्या पडताळण्याचे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते आणि आता येत्या 3 दिवसात सुधारित आणि त्यासोबतच अद्ययावत अहवाल राज ठाकरे यांनी मागितलेला आहे। राज ठाकरे यांच्या पक्षाचे जे प्रमुख 3 उपशहर अध्यक्ष आहेत यांच्याकडे ती समन्वय साधण्याची जबाबदारी आहे। या 3ही उपशहर अध्यक्षांनी आज राज ठाकरे यांच्या सोबत या अहवालावर चर्चा केली। आतापर्यंत नेमक्या कुठल्या गोष्टी या अहवालामध्ये पुढे आलेल्या आहे हे राज ठाकरे यांच्या समोर ठेवलेलं आहे आणि राज ठाकरे यांनी याबाबत अधिकची पडताळणी करून अद्ययावत अहवाल येत्या 3 दिवसात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून या सगळ्या विषयावर राज ठाकरे हे येत्या 1 तारखेच्या सभेमध्ये संबोधित करतील। निश्चितच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।